विद्यार्थी मित्रांनो, टॅली अकाउंटिंगमध्ये आपण यापूर्वी कंपनी क्रिएशन याबद्दल सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये निश्चितच टॅली अकाउंटिंग कंपनी क्रिएट केल्यानंतर आणि नंतर एंटर प्रेस केल्यानंतर आपल्याला आपली एखादी कंपनी सिलेक्ट झाल्यानंतर स्क्रीनवर गेट ऑफ टॅली असा मेनू दिसून येतो. मग विद्यार्थी मित्रांनो, या मेनूमधील वेगवेगळ्या कमांड्सचा वापर करून आपण आपल्या कंपनीचे अकाउंटिंग टॅलीमध्ये चांगल्या पद्धतीनं करू शकतो. तसेच आपल्या स्क्रीनवर उजव्या बाजूला आपल्याला कीबोर्डवरील फंक्शन कीजनी ऑपरेट होणारा एक डायलॉग बॉक्स, काही फंक्शन्स अशा उभ्या पट्टीमध्ये ते आपल्याला दिसून येतात. मग या फंक्शन पट्टीलाच बटन बार असं म्हटलं जातं. मग यातील काही फंक्शन कीज निश्चितच काही फंक्शन कीजच्या खाली सिंगल अंडरलाईन केलेली दिसते, तर काही जनरल सर्वसामान्य फंक्शन कीज सारख्या दिसतात. मग काही फंक्शन की खाली डबल अंडरलाईन, तर काही फंक्शन की खाली अंडरलाईन विदाऊट अंडरलाईनच्या सुद्धा काही फंक्शन की आपल्याला दिसून येतात. मग या कमांडसाठी फंक्शन की अंडरलाईन विना दिसते. या कमांड्स फक्त त्यासाठीची जी काही फंक्शन की प्रेस करायची असते ती फंक्शन की आपण प्रेस करू. म्हणजे फंक्शन की खाली सिंगल अंडरलाईन दिसते त्यासाठी अल्टर कीचं कॉम्बिनेशन वापरावं लागतं. व ज्या फंक्शन कीसाठी डबल अंडरलाईन असते त्यासाठी कंट्रोल की हे कॉम्बिनेशन की वापरावं लागतं. ज्या फंक्शन की खाली सिंगल अंडरलाईन असते त्यासाठी आपण अल्टर या कीचं कॉम्बिनेशन वापरतो. तर ज्या फंक्शन खाली डबल अंडरलाईन केलेली असेल त्या ठिकाणी आपण कंट्रोल की हे कॉम्बिनेशन वापरतो. मग उदाहरणार्थ जसे आपला F4 आहे, सिंगल अंडरलाईन असेल, यापैकी F4 या फंक्शन कीवरील आपल्याला फंक्शन वापरायचं असेल, आपण या ठिकाणी Alt प्लस F4 असं की कॉम्बिनेशन वापरतो. त्यासोबतच समजा आपल्याला ओपन असलेल्या कंपनीजपैकी एखादी कंपनी ॲक्टिव्ह करायची असेल तर F3 या फंक्शन कीवर असलेले कंपनी हे फंक्शन वापरावे लागते. त्यासाठी F3 ही फंक्शन की प्रेस करा. परंतु पुन्हा आपल्याला कंपनी इन्फो हा मेनू पाहिजे असेल तर निश्चितच Alt प्लस F3 हे की कॉम्बिनेशन वापरावे लागते. विद्यार्थी मित्रांनो, हे की कॉम्बिनेशन सांगण्यामागचा माझा उद्देश असा आहे की उद्या येणाऱ्या परीक्षेमध्ये आपली परीक्षा ही MCQ मधून होणार असल्याकारणाने मी ह्या शॉर्टकट की कॉम्बिनेशन आपल्यासमोर ठेवत आहे. सोबतच कंपनी इन्फो हे फंक्शन F3 या कीवर येते. F3च्या खाली अंडरलाईन आहे. मग आता आपण कंपनी इन्फो या मेनूमध्ये दिसणारे आणखी काही ऑप्शन्स पाहू. यासाठी आपली कंपनी सुरुवातीला सिलेक्टेड असताना अल्टर प्लस F3 हे की कॉम्बिनेशन वापरावे. म्हणजे स्क्रीनवर कंपनी इन्फो असा आपल्याला मेनू पुन्हा दिसेल. मग विद्यार्थी मित्रांनो, टॅलीमध्ये आपण सुरुवातीला कंपनी क्रिएशन यामध्ये आपण संपूर्ण माहिती कशा पद्धतीने भरल्या जाते आणि ती कशी भरावी या बाबतीत सुरुवातीला आपण सविस्तर असं नॉलेज घेतलेलं आहे. त्यासोबतच ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर गेटवे ऑफ टॅली मेनू आपल्यासमोर आहे.
आणि त्याच्यासोबतच उजव्या साईडला फंक्शन कीज हे आपल्यासमोर आहे. त्याचाही वापर सिंगल अंडरलाईन असेल, डबल अंडरलाईन असेल, ह्या की कॉम्बिनेशन आल्ट आणि कंट्रोल या की कॉम्बिनेशन वापरून निश्चितच आपण काही कमांड्स वापरू. मग हे सर्व पाहिल्यानंतर मग टॅलीमध्ये निश्चित अकाउंटिंग कशा पद्धतीनं केला जातो यावर आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, टॅली अकाउंटिंग हे अकाउंटिंग पॅकेज आपल्या व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त असा आहे. आज याचा वापर सर्रास प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये होत असलेला आपल्याला आढळून येतो. मग यामध्ये कोणताही व्यवहार ज्याप्रमाणे आपण दैनंदिन व्यवहार नोंदवत असताना काही वेळा चूक झाली तर चुकीची दुरुस्ती आपल्याला करावी लागते. परंतु टॅली अकाउंटिंगमध्ये एकदा जनरल एंट्री अचूक रीतीने केली की पुढची सर्व नोंद म्हणजेच लेजर पोस्टिंग, ट्रायल बॅलन्स, बॅलन्स शीट, ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे सर्व कॉम्प्युटरकडूनच आपोआपच केले जातात. परंतु मॅन्युअली अकाउंटिंग करत असताना आपण फक्त सुरुवातीला जनरल एंट्री करतो. मग त्या जनरल एंट्रीचं आपण पोस्टिंग पुन्हा लेजरला करतो. त्याची खतावणी वेगळी करावी लागते. त्यानंतर हे सर्व तयार केल्यानंतर त्याचं ट्रायल बॅलन्स बनवावं लागतं आणि त्यावरून आपण मॅन्युअली ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट अशी वेगवेगळी पत्रके आपण तयार करतो. परंतु टॅली अकाउंटिंगमध्ये एकदा का एखाद्या व्यवहाराची जनरल एंट्री ही अचूक पद्धतीने नोंदवल्या गेली तर निश्चितच त्याचं जे पुढील प्रक्रिया आहे, पोस्टिंग आहे, ती लेजर पोस्टिंग असेल, ट्रायल बॅलन्स, बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे सर्व काही प्रक्रिया कॉम्प्युटर ॲटोमॅटिकच करून घेईल. परंतु जनरल एंट्री करण्यासाठी महत्त्वाची आवश्यकता म्हणजे ज्या अकाउंट्सला त्या जनरल एंट्रीचा इफेक्ट द्यावायचा आहे ती अकाउंट्स प्रथम आपल्याला तयार करून घ्यावी लागतात. मग आपल्या व्यवसायाच्या जनरल एंट्रीजसाठी आवश्यक लागणाऱ्या अकाउंट्सपैकी कॅश अकाउंट असेल व प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही दोन अकाउंट्स कंपनी क्रिएट करताना टॅली पॅकेजकडून आपोआपच तयार केली जातात. मग इतर अकाउंट्स तयार करण्याचे काही दोन मार्ग आहेत. ते म्हणजे जनरल एंट्री करण्यापूर्वी आणि दुसरा म्हणजे जनरल एंट्री करतेवेळी. मग या ठिकाणी जनरल एंट्री करण्यापूर्वी तो जो मार्ग आहे तो म्हणजे जनरल एंट्री करण्यापूर्वी जी अकाउंट्स नॉर्मली आवश्यक असतात ती अकाउंट्स आपल्याला गेटवे ऑफ टॅली या स्क्रीनमधील अकाउंट इन्फॉर्मेशन या ऑप्शनद्वारे तयार करता येतात. त्यासोबतच अकाउंट इन्फो मधील लेजर या ऑप्शनमध्ये सिंगल लेजर व मल्टिपल लेजर असे दोन मुख्य ऑप्शन आपल्याला दिसतात. यापैकी निश्चितच प्रथम आपण सिंगल लेजर हा ऑप्शन कशा पद्धतीने वापरला जातो यावर चर्चा. सुरुवातीला जनरल एंट्री करण्यापूर्वीचा गेट वे ऑफ टॅली तिथून आल्यानंतर अकाउंट इन्फो, त्यानंतर लेजर, सिंगल लेजर आणि देन क्रिएट अशा प्रकारचा सिक्वेन्स आपल्याला टॅलीमध्ये दिसून येईल. मग सिंगल लेजर क्रिएशन, सिंगल लेजर या ऑप्शनमध्ये क्रिएट या ऑप्शनमुळे लेजर अकाउंट्स क्रिएट करता येतात. मग अकाउंट्स क्रिएट करताना कॉम्प्युटर पुढील काही आपल्याला इन्फॉर्मेशन विचारतं. मग ती इन्फॉर्मेशन आपण भरत असताना जसे की नाव असेल, मग या ठिकाणी आपण अकाउंट्सचं नाव आपल्याला टाईप करावं लागतं. त्यासोबतच अलियास, हेच या शब्दाचा अर्थ असा आहे की उर्फ, अलियास.
एखादा अकाउंटला जर आपल्याला काही वेगळं नाव द्यावायचं असेल, उर्फ असं नाव द्यावायचं असेल, तर आपण या ऑप्शनमध्ये ते नाव देऊ शकतो. मग एखाद्या अकाउंटला जर अलियास दिला तर ते अकाउंट ओरिजिनल नेम व अलियास अशा दोन्ही नावाने ओळखले जाते. उर्फ नावाने आणि ओरिजिनल नावाने असं दोन्ही नावाने ते ओळखले जाते. त्यानंतर अंडर लेजर अकाउंट क्रिएट करताना या ठिकाणी दिली जाणारी माहिती, अकाउंट ग्रुपचे नाव या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं असतं. मग या ठिकाणी माहिती टाईप करण्यापूर्वी कॉम्प्युटर आपल्याला वेगवेगळ्या ग्रुप्सच्या नावांची लिस्ट दाखवतो व या लिस्टमधून आपल्याला एखादा ग्रुप सिलेक्ट करता येतो. मग हे ग्रुप सिलेक्शनचे काम अतिशय महत्त्वाचे. निश्चितच या ठिकाणी आपल्याला आपल्या अकाउंट्समध्ये नोंदी करत असताना जो काही महत्त्वाचा ग्रुप आहे तो मात्र निवडताना काळजीपूर्वक निवडावा लागतो. मग उजव्या साईडला आपल्याला ग्रुपच्या नावाची एक लिस्ट दिसते. मग यामध्ये एकूण पूर्वी टॅलीमध्ये 32, 24, आता 34 नव्हती, परंतु लिस्टमध्ये एकूण 34 ग्रुप्सची नावे आपल्याला टॅलीने दिलेली आहेत. मग प्रत्येक अकाउंट्स तयार करताना त्या अकाउंट्सची रिलेटेड असा जास्तीत जास्त योग्य ग्रुप आपल्याला निवडावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, टॅलीमध्ये एकूण डॅश ग्रुप्स असतात. असं जर विचारलं तर आपल्याला निश्चितच 34 असं आपल्याला आन्सरमध्ये लिहावं लागेल. MCQमध्ये यावर ग्रुप्सच्या बाबतीत अकाउंट्समध्ये किती ग्रुप्स असतात या बाबतीत तुम्हाला निश्चितच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणून टॅलीमध्ये ग्रुपच्या लिस्टमध्ये एकंदरीत लिस्ट ऑफ ग्रुप्स 34 अकाउंट्सची यामध्ये असते. मग या ग्रुपची नावे म्हणजे जी काही तयार होणारे अकाउंट्स, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ज्या हेडिंग खाली येईल त्याच हेडिंगची ही नावे आहेत. दुसरं तिसरं या ग्रुपमध्ये काहीही नसून जी काय आपण ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत असो, बॅलन्स शीट तयार करत असो, मग अशा वेळेस ज्या हेडिंग खाली जो व्यवहार लिहावायचा आहे त्याची ती हेडिंग असते, म्हणजेच तो ग्रुप अकाउंट असतो. पण जर एखाद्या लेजर अकाउंटसाठी काही चुकीचा ग्रुप निवडला तर फायनल अकाउंटच्या वेळी रिपोर्ट्समध्ये उदाहरणार्थ बॅलन्स शीट असेल, ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये असेल, त्या लेजर अकाउंटचे स्थान निश्चितच वेगळे दाखवले जाईल. उदाहरणार्थ एखादं मशनरी अकाउंट असेल, हे अकाउंट बॅलन्स शीटमध्ये घेताना फिक्स्ड ॲसेट या हेडिंग खाली येईल. म्हणून मशनरी अकाउंटसाठी फिक्स्ड ॲसेट असा ग्रुप आपल्याला निवडावा लागेल. परंतु त्यासाठी आपण नजर चुकीने मशनरीसाठी चुकून आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असा ग्रुप निवडला तर हे मशनरी लेजर बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला न दिसता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईडला दिसेल व सर्व फायनल अकाउंट आपल्याला चुकीचं. मग त्यासाठी निश्चितच एखादा ग्रुप निवडत असताना आपण तो काळजीपूर्वक निवडला पाहिजे. मग या ग्रुपच्या नावाच्या लिस्टमध्ये एकाच ग्रुपची 2 नावे असलेली काही ग्रुप्स आहेत. उदाहरणार्थ जर आपण सॅलरी अकाउंट तयार केले तर या अकाउंटसाठी जसं आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप घेऊ शकतो तसाच एक्सपेन्सेस इनडायरेक्ट हाही ग्रुप आपण निवडू शकतो. मग ॲक्च्युअली दोन्हीपैकी कोणताही ग्रुप सिलेक्ट केला तरीही या ठिकाणी काहीही फरक पडत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप निवडत असताना काळजी निश्चितच घ्यावी. कारण त्या लिस्टमध्ये प्रत्येकच ग्रुपमध्ये काही 2-2 ग्रुप्स आहेत. जसं की सॅलरीच्या बाबतीत असेल
हे तयार करण्यासाठी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि एक्सपेन्सेस परत ब्रॅकेटमध्ये इनडायरेक्ट अशी 2 ग्रुप दिलेले आहेत. त्यापैकी आपण कोणताही निवडू शकतो. मग ॲक्च्युअल वर्किंगमध्ये दोन्हीपैकी एक ग्रुप सिलेक्ट केला तरीही काहीही फरक पडत नाही. मग या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे नाव एक्सपेन्सेस आणि ब्रॅकेटमध्ये इनडायरेक्ट या नावासाठी एलियास म्हणजे उर्फ दुसरे नाव म्हणून वापरले आहे. त्यामुळे निश्चितच या पुस्तकामध्ये दिलेल्या काही ग्रुप ॲनालिसिसमध्ये काही ग्रुप्स पुढे एलियास ऑफ डॅश 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 असे दिलेले आहे. मग अशा ठिकाणी निश्चितच विद्यार्थी मित्रांनो आपण अकाउंटिंग करत असताना हे लक्षात घ्यावे की ओरिजिनल नेम किंवा एलियास नेम यापैकी कोणताही ग्रुप निवडला तरी चालू शकतो. जेणेकरून ग्रुप निवडत असताना आपण त्या ग्रुप निवडत असताना योग्य पद्धतीने ग्रुप निवडला तरच आपल्याला आपल्या जनरल एंट्रीला, त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणि बॅलन्स शीटला कुठेच अडचण येणार नाही. म्हणून कंपनी क्रिएशन पाहिल्यानंतर अकाउंटिंग इन्फॉर्मेशन पाहत असतात काही जनरल्स, गेटवे ऑफ टॅली, फंक्शन कीचा वापर या सर्व विविध बाबी आपण अभ्यासल्या आणि त्यासोबतच आपल्या कंपनीशी निगडीत होणारी व्यवहार, त्या व्यवहाराशी निगडीत असे आपण सर्व व्यवहार करत असताना निश्चितच आपण या ठिकाणी ग्रुप्स, टॅलीमध्ये एकंदरीत 34 ग्रुप्स असतात. या 34 ग्रुपमधून आपण आपलं अकाउंटिंग हे करत असतो. विद्यार्थी मित्रांनो आजच्या या तासिकेमध्ये निश्चितच काही बाबतीमध्ये कॉम्बिनेशन कीज असतील, काही फंक्शन कीज असतील, डबल अंडरलाईन असेल, सिंगल अंडरलाईन असेल, या ठिकाणी वापरलेलं की कॉम्बिनेशन असेल. या की कॉम्बिनेशनच्या बाबतीमध्ये काही MCQ असतील, त्यावरही आपण चर्चा केलेली आहे. कंपनी इन्फॉर्मेशन या मेनूमध्ये काही दिसणारे ऑप्शनसुद्धा आपण पाहिलेले आहेत. कंपनी सिलेक्टेड असताना जसं की Alt + F3 हे की कॉम्बिनेशन आपण वापरतो जेणेकरून आपल्याला स्क्रीनवर कंपनी इन्फो असा मेनू पुन्हा दिसून येईल. त्यासोबतच मॅन्युअली अकाउंटिंगमध्ये जनरल एंट्री करत असताना निश्चितच आपण ती अचूक केली असेल, परंतु त्याचं पोस्टिंग करत असताना जनरल एंट्री परत त्या एंट्रीवरून वेगवेगळ्या खात्यावर लेजर पोस्टिंग आपण मॅन्युअली करत असताना ते आपल्याला जाणीवपूर्वक म्हणण्यापेक्षा काळजीपूर्वक करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि हे सर्व लेजर पोस्टिंग झाल्यानंतर ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि नंतर बॅलन्स शीट ही जी किचकट प्रक्रिया आहे मॅन्युअली अकाउंटिंग करत असतानाची, निश्चितच ही किचकट प्रक्रिया ही टॅली अकाउंटिंगमुळे, आजच्या या कॉम्प्युटरायझर अकाउंटिंगमुळे या सर्व प्रक्रियांना खीळ बसलेला आहे. निश्चितच टॅली अकाउंटिंगच्या सॉफ्टवेअरमुळे एकदा का आपल्या व्यवसायात घडलेल्या व्यवहाराची जनरल एंट्री आपण केली की त्या जनरल एंट्रीचा इफेक्ट ताबडतोब त्याचं लेजर पोस्टिंग असेल, ट्रायल बॅलन्समध्ये असेल, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये असेल आणि बॅलन्समध्ये असेल, हे सगळं पोस्टिंग निश्चितच कॉम्प्युटर करून टॅली अकाउंटिंगमध्ये ॲटोमॅटिक केलं जातं. मॅन्युअलीमध्ये या सगळ्या प्रक्रिया करण्यासाठी खूप वेळ जातो, परंतु या ठिकाणी फक्त जनरल एंट्री केल्यानंतर बाकीच्या सगळ्या प्रक्रिया ह्या ॲटोमॅटिक होतात. मग ही जनरल एंट्री करण्यासाठी या ठिकाणी निश्चितच म्हणजेच ती जनरल एंट्री याचा इफेक्ट कसा द्यावायचा
त्यासाठीची जी अकाउंट्स प्रथम आपल्याला तयार करावी लागतात आणि त्या अकाउंट्समध्ये आपण नंतर ती जनरल एंट्रीज करतो. म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अशा स्वरूपात ती आपण अकाउंट्स तयार करत असतो. आपल्या बिझनेसच्या जनरल एंट्रीसाठी एक अत्यावश्यक असलेलं कॅश अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे दोन्ही अकाउंट्स कंपनी क्रिएट करताना या टॅली अकाउंटिंगच्या पॅकेजकडून ती आपोआपच तयार केली जातात. मग ही फॅसिलिटी आपल्याला टॅली अकाउंटनं दिलेली आहे. त्यासोबतच आजच्या या तासिकेमध्ये आपण अकाउंट्स तयार करत असतानाची जी 2 मार्ग आहेत त्या 2 मार्गाचाही आपण अभ्यास करत होतो. त्यापैकी जनरल एंट्री करण्यापूर्वी या मार्गाचा आपण आज आढावा घेतलेला आहे. निश्चितच पुढच्या तासिकेमध्ये आपण चर्चा करू. धन्यवाद.